बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहेत सगळ्या बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। शेतकऱ्यांबाबत आणि कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावरून वादात सापडलेल्या कृषी मंत्री कोकाटे यांनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमातून दिलगिरी व्यक्त केली आहे। ज्या शेतकऱ्याशी आपण बोलत होतो तो आपला मित्र आहे आणि ते विधान चेष्टा मस्करीत केलं होतं असं कोकाटे म्हटले। मात्र आपल्या विधानामुळे जर शेतकरी दुखावला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असंही कोकाटे यांनी म्हटलं। शेतकरी कर्जमाफीला महायुती सरकारने सोयीस्कर बगल दिली आहे आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफी ही पुढच्या निवडणुकीवेळी होईल अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर केलेली आहे। कोल्हापुरात शिवसेनेकडून आभार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली। मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला तर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलं। राज्यात 2000 ते 2014 या काळात वक्फ जमिनीचे महाघोटाळे झाले। त्याबरोबर लवकरच सरकार मोठी कारवाई करेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। त्यामुळे आता या महाघोटाळ्यांमध्ये कोण कोण लिप्त होते याची माहिती लवकरच बाहेर येण्याची शक्यता आहे। प्रकृती बरी नसल्याने लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मतदान प्रसंगी उपस्थित नव्हतो असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिलेलं आहे। विरोधक समाज माध्यमांवर बदनामी करून 2 गटांमध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केलाय। धुळे महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल 1,64,00,000 हडप केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी केलाय। या विरोधात महापालिका आयुक्तांसह वन अधिकाऱ्यांविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। बीडच्या परळी येथील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते यानं आपल्याला बीडच्या कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आता महादेव गीतेच्या पत्नी मीरा गीते या पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असून सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार आहेत। प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपल्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते। मुंडे वाईट नाहीत, मात्र त्यांनी दलाल लोक सांभाळले आहेत असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केलाय। सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याची निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे। एकूण 99 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं असून 32,205 सभासद मतदारांपैकी 83% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावात देखील संत गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली। मंदिरात रामनवमी निमित्त मोठा पालखी सोहळा रंगणार आहे। या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक संतनगरी शेगावात दाखल झाले। शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्न वाढवण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात। त्यात मधुमक्षिका पालन, मधमाशांचं संवर्धन यासाठी मधाचं गाव ही योजना राबवली जाते, पण या योजनेला थंड प्रतिसाद मिळतोय। आज मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। अभियांत्रिकी कामांमुळे मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी नेरूळ दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4:10 ब्लॉक घेण्यात येणार आहे। वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग नवा कायदा करणार आहे। विधेयकाचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आलाय। आगामी पावसाळी अधिवेशनात विधेयक विधिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवण्याचं नियोजन आहे। वाढत्या तापमानामुळे राज्यात महिन्याभरात 30 जणांना उष्माघाताचा त्रास झाला। राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली। बुलढाणा, गडचिरोली आणि परभणी या जिल्ह्यामध्ये उष्माघाताचे सर्वाधिक प्रत्येकी 4 रुग्ण सापडले। पुणे महापालिका 344 खेळाडूंना शिष्यवृत्ती देणार आहे। शहरातील राज्य आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 344 खेळाडूंना पुणे महापालिकेकडून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। बदलत्या हवामानाचा फटका मासेमारीला बसलाय। मत्स्य दुष्काळामुळे मासेमारी बोटी किनाऱ्यावर लागलेल्या आहेत। ढगाळ वातावरणामुळे मासे खोल समुद्रात जात असल्याने
मासे मिळणं कठीण होतं आणि समुद्रात मच्छीचा दुष्काळ पडला असून मासे मिळणं कठीण झालंय. मुंबईचे डबेवाले 9 ते 14 एप्रिलपर्यंत 6 दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. या कालावधीमध्ये ते आपापल्या गावातील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. या दरम्यान डबे पोहोचवण्याची सेवा त्यांनी बंद ठेवली आहे. 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील. मात्र ग्राहकांनी या सुट्टीच्या कालावधीतील पगार कापू नये अशी विनंती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे. मुंबई महापालिकेतील अभियांत्रिकी संवर्गातील दुय्यम अभियंता संवर्गाची ऑनलाईन परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार 13 आणि 14 मे रोजी घेण्यात येणार आहे असं पालिका प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलंय. अभियांत्रिकी संवर्गातील एकूण 690 रिक्त पदं सरळ सेवेनं भरण्याकरता प्रक्रिया राबवली जाते. राज्यभरात अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम 1 एप्रिलपासून सुरू झाली असून ती 1 महिना राबवली जाणार आहे. बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड देण्यात आल्याचं आढळल्यास ते रद्द केलं जाणार आहे. वारंवार तक्रारी अर्ज करूनही बेकायदा फेरीवाल्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात मुंबई महापालिकेला अपयश येत असल्याचं वारंवार सिद्ध होतंय. रस्ते, फुटपाथ, गृहनिर्माण सोसायट्यांच्या आसपासच्या मोकळ्या जागा आणि सोसायट्यांचे गेट देखील अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर पालिका काय कारवाई करणार किंवा कधी कारवाई करणार असा सवाल उपस्थित होतोय. गर्भवती महिलेला उपचारासाठी तात्काळ दाखल करून न घेतल्यानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची ही मोठी चूक आहे असा ठपका सरकारनं नेमलेल्या 5 सदस्यीय समितीनं ठेवलाय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यूच्या घटनेनंतर आता सरकार सतर्क झालंय. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयात नियमांचं पालन केलं जातंय की नाही याची पाहणी विशेष मदत कक्षामार्फत करण्यात येणार आहे. तसंच या मोहिमेमध्ये धर्मादाय आयुक्त विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. राज्यातील तरुणांना सरकारी प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळावा या हेतूनं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पुन्हा सुरू करण्यात आलाय. फडणवीस यांनी शनिवारी एक्सवरून या कार्यक्रमाची घोषणा केली. राज्यातील 60 तरुणांची या उपक्रमात निवड करण्यात येणार आहे. बिलं थकल्यानं राज्यातील कंत्राटदारांनी सुरू केलेलं काम बंद आंदोलन यापुढे देखील सुरूच राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं दिली. थकीत बिलांची रक्कम मिळावी यासाठी 15 एप्रिलला ठाण्यात राज्यस्तरीय बैठक पार पडणार आहे आणि यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. विना तिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी एसटी महामंडळानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या वर्षभरात 11 लाखांहून अधिक बस फेऱ्यांची तपासणी करत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 18 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. हिंदुस्तान कोका कोला या कंपनीकडे 2,500 कोटी रुपये जीएसटी मागणीवर उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे. महसूल विभागानं प्रथम दर्शनी करातील तरतुदीचा अन्वयार्थ चुकीचा लावल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं. तसंच या प्रकरणी महसूल विभागानं जानेवारीमध्ये कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रायगड किल्ल्यांवर सुरक्षेच्या दृष्टीनं बसवण्यात आलेले 15 सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या 5 वर्षांपासून बंद आहेत. दरम्यान 12 एप्रिल रोजी शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी अमित शहा येणार आहेत आणि त्यामुळे कार्यक्रमाचा आढावा मान्यवरांकडून घेण्यात आला. यावेळी सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर आली आहे. JNPA आणि दुबई पोर्ट यांच्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या 2,653 कोटींच्या रॉयल्टीच्या वादावर तोडगा काढण्यात आलाय. न्यायालयाबाहेर 705 कोटींवर तोडगा काढण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद प्रलंबित होता. ठाण्यातील घोडबंदर भागात सध्या मेट्रोचं काम वेगानं सुरू आहे आणि याचाच एक भाग म्हणून माजिवडा मेट्रो स्टेशन इथे उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर 5 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान छत उभारणीचं काम केलं जाणार आहे. या काळात इथल्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. अवकाळी पावसासह गारपिटीचा फेरा संपत असतानाच आता हवामान खात्यानं तापमान वाढीचा इशारा दिलाय. पुढील 48 तासात उत्तर महाराष्ट्रातील काही भागात कमाल तापमान 40 अंशांपेक्षा जास्त नोंदवलं जाईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. देशातील शेतकऱ्याला शेतीतून दरमहा 3,798 रुपयांची कमाई होत असल्याची माहिती सरकारनं लोकसभेत दिली आहे. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला शेतीतून 4,747 रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी केला. सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी मोठी घसरण झाली. चांदीचे भाव 3,800 रुपयांनी कमी होऊन ती 90,000 रुपये प्रति किलोवर आलेली आहे. दुसरीकडे सोन्याच्या भावात देखील 1,100 रुपयांची घसरण झाल्यानं ते 89,500 रुपये प्रति तोळ्यावर आले.
सणासुदीचे दिवस आणि उन्हाळा यामुळे मोगऱ्यासह अन्य फुलांचे भाव वाढलेले आहेत। लग्नसराईमध्ये महिला विशेषतः मोगऱ्याचे गजरे माळताना दिसतात। वाढत्या मागणीमुळे मोगऱ्याचे दर सध्या 800 रुपये प्रति किलोपर्यंत वाढलेत। ते आणखी वाढण्याची शक्यता आहे। समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष सोन्या पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धर्मापीठाच्या वतीनं देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार 2024 सामाजिक पुरस्कार जाहीर झालाय। तेलंगणाचे राज्यपाल विष्णुदेव वर्मा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते 10 एप्रिल रोजी प्रदान करण्यात येणार आहे। नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेच्या मार्गावर आता पोलिसांची नजर असणार आहे। ड्रोनच्या माध्यमातून या शोभायात्रांवर कडी नजर ठेवण्यात येणार आहे। यावेळी अग्निशमन यंत्रणा देखील तैनात असेल। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र उत्सवाची सांगता झाली आहे। एकविरा देवी कोळी आगरी तसंच आदी विविध समाजांची कुलदैवता मानली जाते आणि या चैत्री यात्रेसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड आणि तळ कोकण तसंच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी कार्ला गड गाठला होता। भागीरथी मातेच्या तीर्थक्षेत्र येलवाडी गावचे ग्रामदैवत रोकडोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या। या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील 180 बैलगाडा मालक स्पर्धकांनी भाग घेतला। या स्पर्धेत बैलगाडा मालकांची चढाओढ पाहायला मिळाली तर भर उन्हात ही बैलगाडा शौकीनांनी गर्दी केली होती। पुण्यात सरकारी नोकरीचं आमिष दाखवत नागरिकांना लुटणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। गेल्या 3 वर्षात आरोपीनं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुमारे 20 ते 30 जणांची फसवणूक केली आहे। त्यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या शिक्कांचा वापर करून बनवलेले लेटर पॅड, अनेक बनावट ओळखपत्र, अनेक बनावट नियुक्तीपत्र, विविध बँकांचे चेकबुक जप्त करण्यात आले। धाराशिव जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणूक झाली आणि यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगला। जिल्हा फेडरेशनच्या निवडणुकीत 9 जागेसाठी 24 उमेदवार रिंगणात असून आज या उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे। मुंबईतील 60 ते 100 वर्ष जुन्या चाळींमध्ये लाखो कुटुंब पागडी पद्धतीवर वास्तव्यास आहेत आणि ही घरं मालकीची नसल्यानं रहिवाशांना सोसायटी स्थापन करता येत नाहीये। त्यामुळे चाळीच्या पुनर्विकासाला जाचकाटींचे अडचण निर्माण झालेला आहे। हाच तिढा सोडवण्यासाठी आता सेव्ह मुंबईकर्स मोहीम सुरू करण्यात आली आहे। दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईच्या 3ऱ्या दिवशी 57 बेकायदा नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या। पहिल्या दिवशी 29 नळ जोडण्या खंडित केल्या होत्या तर दुसऱ्या दिवशी 44 नळ जोडण्या खंडित केल्या। मुंबई महापालिकेअंतर्गत खासगी शाळांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून सरकार सकारात्मक निर्णय करण्यात येईल असं आश्वासन शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांनी दिल्याचं राष्ट्रीय कर्मचारी सेनेनं स्पष्ट केलं। नवी मुंबई शहरातील बेकायदा बांधकामांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय। महानगरपालिका आणि सिडकोला न्यायालयानं देखील धारेवर धरलंय। त्यामुळे सिडकोनं अनधिकृत बांधकामाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आणि यापुढे अनधिकृत बांधकामांना थारा न देण्याचा निर्णय सिडकोनं घेतला। वाहतूक कोंडीत भर टाकणाऱ्या रस्त्यांवरील अवैध पार्किंगवर अखेर वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतलेली आहे। त्यामध्ये 3 दिवसात 4,500 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। अनिवासी भारतीयांनी गणेश मूर्तीसाठी पेणमध्ये मोठी नोंदणी केली आहे। त्यानुसार बाप्पाची आतापर्यंत या गावातून तब्बल 25,000 गणेश मूर्ती परदेशात रवाना झाल्यात। यामध्ये अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड, थायलंड, मॉरिशस आदी देशांचा समावेश आहे। तर गणेशोत्सवासाठी वर्षभरात सुमारे 50,000 मूर्ती परदेशात पाठवण्यात येतात। पनवेल महापालिकेनं मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात केली आहे। यासाठी 450 कामगारांसह मशिनरीजचा वापर केला जाणार आहे। सिडकोकडून सोयीसुविधांचं हस्तांतरण झाल्यानंतर मान्सूनपूर्व नालेसफाईचं काम 3 वर्षांपासून सुरू केलं आहे। उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्यानं सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याच्या सूचना शासनानं दिल्या होत्या। त्या अनुषंगानं नवी मुंबई महापालिकेनं आपल्या शाळांच्या वेळेमध्ये बदल केला आहे। एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा जाणवू लागलाय। पनवेल पंचायत समितीनं संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून 54 गाव वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार केलाय। यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे।
मुंबईत नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असली तरी मिठी नदीच्या संपूर्ण सफाईला महापालिका प्रशासनाकडून अजून सुरुवात झालेली नाही। मिठी नदीची सफाई 3 टप्प्यात प्रस्तावित असून 2 टप्प्यातील निविदा यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। गुजरातमधून खैर वृक्षाची अवैधरित्या तोड करून महाराष्ट्रात विक्रीसाठी तस्करी करत असताना कासा वन विभागानं खैर तस्करांना अटक केली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरण परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। मक्काटोला गावात या बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे ग्रामदैवत परमेश्वर यात्रा उत्साहात पार पडली। श्रींच्या मूर्तीस रुद्राभिषेक करून उचई सुवर्ण कळशरोहात करत खरं तर रथास जागा सोडण्याचा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी जंगी मिरवणूक काढण्यात आली। अमरनाथमधील माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयात अज्ञातांनी तलवारीनं हल्ला केला। कार्यालयातील दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। मावळमधील गहुंजे साईनगरात कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरखाली येऊन एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला। यानंतर नागरिकांनी डंपर चालकाला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं। सर्वेक्षणानंतर नोंदणीकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी महापालिकेकडून प्रमाणपत्र वाटप सुरू झालंय। यात योग्य कागदपत्र आणि अर्जासोबत नियमानुसार 1400 रुपये शुल्क भरणाऱ्या फेरीवाल्यांना प्रति प्रमाणपत्र 3000 रुपयांची अतिरिक्त मागणी केली जात असल्याचं समोर आलंय। मुंबई महापालिकेनं ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आलेल्या भटक्या श्वानांच्या सर्वेक्षणात मुंबईतील 19 वॉर्डात रस्त्यांवरील श्वानांची संख्या 21.8% आणि झोपडपट्ट्यांमध्ये 27.4%। मात्र मुंबईतील संख्या घटलेली आहे। मुंबईकरांच्या वेगवान आणि गारेगार प्रवासासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रो ट्रेनचं जाळं विणलं जात असून भविष्यात मुंबईकरांचा मेट्रो टू मेट्रो प्रवास होणार आहे। मुंबईत वेगवेगळ्या 5 ते 6 ठिकाणी वेगवेगळ्या मेट्रो मार्गिका FOBद्वारे जोडणं शक्य असून त्याची सुरुवात मेट्रो 3चे आर-जेव्हियाल स्थानक आणि मेट्रो 6चं सिप स्थानक FOBनं जोडण्यानं होणार आहे। आता एक सविस्तर बातमी। देशभरात आज रामनवमी उत्सव साजरा केला जातोय। साईबाबांच्या शिर्डीत देखील मोठ्या भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने रामजन्मोत्सव साजरा करण्यात येतोय। साईबाबांच्या शिर्डीमध्ये 114वा रामनवमी उत्सव साजरा केला जातोय आणि 3 दिवसीय उत्सवाचा आज दुसरा मुख्य दिवस आहे। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले तर साई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं नटलं असून भक्तांच्या स्वागतासाठी उभारलेली कमान आकर्षण ठरते। पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे। तर राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या असून लाखो साई भक्त दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे। साई मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं नटलं असून भक्तांच्या स्वागतासाठी आकर्षक कमान उभारण्यात आली आहे। आता साई मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये आहे आणि आपण इथलं जर चित्र बघितलं तर देश विदेशातून या ठिकाणी साई भक्त बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि शिर्डीमध्ये 3 दिवस खरं तर पारंपरिक पद्धतीनं राम जन्मोत्सव साजरा केला जातो। रामनवमी उत्सव साजरा केला जातो। 114वी रामनवमी शिर्डीमध्ये साजरी केली जाते। कालपासून या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे। भाविकांच्या गर्दीनं शिर्डी फुलून गेलेली आहे। साई नामाच्या गजरामध्ये असंख्य पायी पालख्या देखील शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि शिर्डी माझे पंढरपूर म्हणत असंख्य साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि साई नामाच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुमदुमून गेली आहे। हरीश दिपोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आज रामनवमीला अयोध्येत 2 लाखांहून अधिक दिवे लावले जाणार आहेत। रामकथा पार्क समोरील घाट तसंच अन्य ठिकाणी यासाठी व्यवस्था असेल। रामकथा पार्कमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। अयोध्येत राम मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। रोषणाईनं मंदिर उजळून निघाले। मंदिराला फुलांची देखील सजावट करण्यात आली आहे। नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेच्या मार्गावर आता पोलिसांची नजर असणार आहे।
ड्रोनच्या माध्यमातून या शोभायात्रांवर कडी नजर ठेवण्यात येणार आहे. यावेळी अग्निशमन यंत्रणा देखील तैनात असेल. रत्नागिरी जिल्ह्यातील पंढरी इथल्या प्रसिद्ध राम मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रामनवमी इथे भरणाऱ्या यात्रेला पंचक्रोशीतील भाविक गर्दी करतात. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 13,000हून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहे. तसंच सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील ठिकठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे. पुण्यातील एका कलाकारानं श्रीरामनवमीच्या पावन निमित्तानं 520 रुबिक्स क्यूब वापरून प्रभू श्रीराम यांचं भव्य मोझेक तयार केलं. ऋषिकेश किशोर कांबळे असं या कलाकाराचं नाव असून ही कलाकृती साकारण्यासाठी त्याला 2 दिवस लागले. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा इथे श्रीराम राज्य उत्सव समिती आणि नेवासा तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रभू श्रीरामचंद्राची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या निघालेल्या शोभायात्रेत भारत मातेसह प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती आणि तरुण तरुणींनी सादर केलेल्या मर्दानी खेळानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या छावणीत रामनवमीला भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात विशेष आकर्षण कालभैरव आघोरी आखाडा नृत्य होतं. तर शिवपार्वती यांचं भव्य नंदीवरून भ्रमण तसंच बाहुबली बजरंगबली हनुमान सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. संभाजीनगरात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली. शहरात 36 शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. यात 13 फूट उंचीचे श्रीराम, 12 फूट लक्ष्मण, 10 फुटांच्या सीतादेवी आणि 10 फुटांच्या हनुमानाच्या भव्य दिव्य मूर्ती सर्वांचं आकर्षण ठरणार आहे. वडाळ्यातील राम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव साजरा केला जातोय. रामनवमीच्या निमित्तानं रथयात्रा काढण्यात आलेली आहे. रामनवमी निमित्तानं मंदिरामध्ये भक्ती संगीताचं आयोजन करण्यात आलं. संतनगरी शेगावात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. भाविकांच्या गर्दीमुळे संतनगरी शेगावला मोठ्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय. रामनवमी निमित्त शेगाव मंदिर प्रशासनाकडून विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. आता एक सविस्तर बातमी आपण पाहूयात. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी यांच्या पदयात्रेच्या 9व्या दिवशी समारोप झालेला आहे. गुजरातच्या द्वारका इथे अनंत अंबानींच्या पदयात्रेचा समारोप झाला. द्वारका नगरीत त्यांचं यावेळी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. यानंतर त्यांनी सहकुटुंब द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई नीता अंबानी आणि पत्नी राधिका अंबानी देखील उपस्थित होत्या. जामनगर ते द्वारकाधीश मंदिरापर्यंत 130 किलोमीटरची पदयात्रा त्यांनी पूर्ण केली आहे. दररोज 6 ते 7 तास पायी चालत त्यांनी ही यात्रा पूर्ण केली आहे. पदयात्रेदरम्यान अनंत अंबानी यांनी ठिकठिकाणी मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं. तर या पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी देशातील तरुणांना एक खास संदेश देखील दिलाय. पदयात्रा संपन्न झाल्यानंतर त्यांनी द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं. यानंतर नीता अंबानी यांनी देखील त्यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी केलेल्या या पदयात्रेचं विशेष कौतुक केलंय. As a mother, it's a very proud feeling to see my youngest son Anant complete his Padyatra from Jamnagar to this divine place of Dwarkadish. My heart is full of joy and I seek blessings from everyone. For all the youngsters who have accompanied Anant for the last 10 days, they are spreading our Sanskriti, our tradition, our culture and carrying it forward. I can only thank Lord Dwarkadish for giving strength to Anant, whose determination and commitment and devotion to God has been supreme. So all I can say is Jai Shri Krishna and Jai Dwarkadish. आप सबको जय द्वारकाधीश और रामनवमी की बहुत बहुत शुभकामनाएं। आज 10वां दिन है और हमारा पद यात्रा का अंत है। आप सबको श्री द्वारकाधीश आशीर्वाद दे और मेरा दर्शन हो चुका है और पद यात्रा का समर्पण हो चुका है।
सबको जय द्वारकाधीश और आप सबका बहुत बहुत धन्यवाद। ये साल उन्होंने अपना मन लगा के ये कर दिखाया मुझे, और मुझे बहुत गर्व है इन पे कि आज हम इनका बर्थडे श्री द्वारकाधीश के साथ सेलिब्रेट कर रहे हैं। थैंक यू एवरीबॉडी। और जो भी घर से उनको ये दुआ देते रहे कि उनका पदयात्रा सफल हो, उनको भी हमारी तरफ से थैंक यू वेरी मच कि आपकी उम्मीद हमारे साथ रही। थैंक यू। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। आग्रामध्ये मंदिरातील छतावरून एक मुलगा खाली कोसळल्याची घटना घडली। मंदिरावर ध्वज लावताना तोल जाऊन तो खाली कोसळला। यात मुलगा जखमी झाला असून ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। राजस्थानच्या झुंझुनू स्टेट महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात झाला। दुचाकी आणि एका व्हॅनमध्ये झालेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। यूपीच्या झांसीमध्ये एका स्विमिंग पूलच्या मालकाला मारहाण करण्यात आली। गुंडांनी पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केलाय। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। यूपीतल्या आग्रा इथे एका कॅन्टीनच्या बांधकामादरम्यान भीषण दुर्घटना झाली। यामध्ये 9 जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आलं। यामध्ये एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे। आसामजवळील मानस नॅशनल पार्कमध्ये पर्यटनासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांच्या जीपचा एका गेंड्यानं पाठलाग केला आणि त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्यांची चांगलीच भांबेरी उडाली होती। दरम्यान हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। उत्तर प्रदेशमध्ये मर्सिडीजला आग लागल्याची घटना घडली। मात्र मर्सिडीजमधून वेळीच बाहेर पडल्यानं चालक बचावला, तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जातंय।